पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीचं रूपच बदलून जातं. उन्हाळ्यात रापलेले डोंगर हिरव्या शालीत लपेटले जातात. प्रत्येक झाड नव्या उत्साहाने बहरतं आणि प्रत्येक रस्ता एखाद्या नव्या प्रवासाची हाक देत असतो. आजचा आपला प्रवास आहे रायगड जिल्ह्यातल्या एका अतिशय सुंदर ठिकाणी, गाडेश्वर मंदिर आणि त्याच्या आसपासचा निसर्ग. हे ठिकाण कोकणाच्या उंबरठ्यावर आहे, म्हणूनच इथे सह्याद्रीची हिरवाई, पावसाचे धबधबे, भाताची शेती आणि वाहणाऱ्या नद्या सगळंच एका चित्रासारखं वाटतं. सकाळी आम्ही पनवेलहून निघालो. शहर अजून पूर्ण जागंही झालं नव्हतं, पण आमच्या मनात मात्र आजच्या प्रवासाची उत्सुकता होती. नवीन पनवेल पार करत असतानाच ढगांनी आकाश व्यापायला सुरुवात केली आणि काही क्षणातच पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या. सुदैवाने आमच्याकडे छत्री होती, त्यामुळे आम्ही एका छोट्याशा टपरीवर थांबलो. पावसात गरमागरम वडापाव, यापेक्षा सुंदर सुरुवात अजून काय असू शकते. कधी कधी मोठ्या प्रवासाची आठवण एखाद्या छोट्याशा थांब्यात दडलेली असते. थोडा वेळ पावसाचा आनंद घेतला आणि पुन्हा निघालो त्या हिरव्यागार वाटेवर. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच झाडं, ओल्या मातीचा सुगंध, मध्येच पक्ष्यांचा आवाज आणि डोंगरावर अलगद विसावलेलं धुकं. गाडी पुढे जात होती, पण मन मात्र प्रत्येक दृश्याजवळ थांबलं होतं. पुढे जात असताना निसर्गाचं रूप आणखी खुलत होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच झाडं, मध्येच पावसाच्या सरी आणि हिरवाईने नटलेले डोंगर. प्रत्येक वळणावर वाटायचं, बस इथेच थांबावं. थोड्याच वेळात आम्ही गाडेश्वर मंदिरात पोहोचलो. रायगड जिल्ह्यात निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे भगवान शंकराचं मंदिर अनेक वर्षापासून भाविकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. पावसाळ्यात तर या परिसराचं सौंदर्य अनेक पटीने वाढतं. मंदिराभोवतीची शांतता आणि पक्ष्यांचा आवाज मनाला विलक्षण समाधान देतो. दर्शन घेतलं, काही क्षण शांत बसतो. शहरातील धावपळीपासून दूर असा निवांत वेळ खरंच खूप काही देऊन जातो. मंदिराच्या मागे वाहणारी गाडेश्वर नदी पाहायला आम्ही गेलो. पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत होती. खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज आणि आजूबाजूचा हिरवागार परिसर, हा क्षण फक्त डोळ्यात आणि मनात साठवून ठेवावा असाच होता. थोडा वेळ तिथे घालवल्यानंतर पुन्हा आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता रस्त्यावर ठिकठिकाणी सुंदर फार्म हाऊस दिसू लागले. काही ठिकाणी शेतकरी भाताची लागवड करत होते. कोकण आणि रायगड भागात पावसाळा म्हणजे भात शेतीचा हंगाम. चिखलात दिवसभर मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांमुळेच आपल्या ताटात अन्न येतं. हे दृश्य पाहिलं की त्यांच्या कष्टाची जाणीव अधिकच होते. पुढे एका ठिकाणी वाहणारी नदी दिसली. आम्ही गाडी बाजूला लावली आणि काही वेळ तिथेच थांबलो. नदीचा खळखळाट, थंडगार वारा आणि पावसाने धुवून निघालेला परिसर, अशा ठिकाणी वेळ कसा जातो तेच कळत नाही. काही वेळ निसर्गात हरवून गेल्यानंतर पुन्हा एकदा आमचा प्रवास सुरू झाला. प्रवास पुढे सुरूच होता, पण आता प्रत्येक वळणावर निसर्ग आणखी सुंदर होत चालला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पसरलेली हिरवाई, धुक्यात हरवलेले डोंगर, मध्येच पडणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी आणि थंडगार वारा. असं वाटत होतं की निसर्गाने आज प्रत्येक रंग थोडा जास्तच खुलून ठेवला आहे.
आम्ही एका ठिकाणी गाडी थांबवली. समोरचं दृश्य पाहिलं आणि काही क्षण आम्ही फक्त शांत उभे राहिलो. एकीकडे सह्याद्रीची उंच रांग, खाली हिरव्यागार भात शेतीचे तुकडे, त्यातून वळण घेत जाणारे छोटे रस्ते आणि डोंगराहून अलगद खाली उतरणारं धुकं. तो क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यापेक्षा मनात जपून ठेवावा असाच होता. आम्ही तिथे बराच वेळ बसलो, फोटो काढले, पण काही वेळ मोबाईल बाजूला ठेवून फक्त निसर्ग अनुभवतच राहिलो. कारण काही दृश्य फक्त पाहायची नसतात, ती मनापासून जगायची असतात. तेवढ्याच दूरवर डोंगराच्या कुशीतून खाली कोसळणारा एक सुंदर धबधबा दिसला. तो आमच्यापासून थोडा लांब होता, पण त्याचं सौंदर्य इथूनही मन जिंकत होतं. त्या परिसराकडे पाहताना समजलं की त्या डोंगराच्या पलीकडे आहे महाराष्ट्राचं प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण माथेरान. क्षणभर वाटलं हा सगळा परिसर म्हणजे निसर्गाने स्वतः रंगवलेलं एक जिवंत चित्रच. पाऊस, धुकं, डोंगर, धबधबे आणि हिरवागार निसर्ग, यापेक्षा अजून काय हवं? थोडा वेळ तिथे रमून आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो. आता आमचं पुढचं ठिकाण होतं कोंडीची वाडी. रस्ता छोटा होता, पण दोन्ही बाजूंना दिसणारी हिरवीगार झाडं आणि मध्येच वाहणारे पाण्याचे छोटे ओढे हा प्रवासही तितका सुंदर बनवत होते. आणि मग आम्ही कोंडीच्या वाडीच्या पुलाजवळ पोहोचलो. कोंडीच्या वाडीच्या पुलावर आम्ही गाडी थांबवली आणि खरंच समोरचं दृश्य पाहून काही क्षण आम्ही हशब्दच हरवून बसलो. डोंगरातून आलेलं पाणी प्रचंड वेगाने नदीत मिसळत होतं. पांढऱ्या फेसासह धावत जाणारा तो प्रवाह, त्याचा आवाज आणि आजूबाजूला पसरलेली अथांग हिरवाई, निसर्गाची ताकद किती अफाट असते याची जाणीव त्या क्षणी झाली. आम्ही पुलावर बराच वेळ उभे राहिलो. प्रत्येक क्षण डोळ्यात साठवत होतो, कारण असे क्षण रोज अनुभवायला मिळत नाही. पावसाळ्यात कोकण आणि सह्याद्रीचं नातं किती खास आहे हे इथं आलं की जाणवतं. ही हिरवीगार शेतं, हे धुक्यात हरवलेलं डोंगर, वाहणाऱ्या नद्या आणि मातीचा दरवळ, हे सगळं मिळूनच कोकणाला एक वेगळी ओळख मिळते. रायगड जिल्ह्यातला हा परिसर म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक छोटीशी पर्वणीच आहे. इथे येण्यासाठी कोणतं खास कारण लागत नाही, फक्त मनात निसर्गाची ओढ असली की पुरेसा आहे. संध्याकाळ हळूहळू जवळ येत होती आणि आता परतीच्या प्रवासाची वेळ झाली होती. गाडी पुढे जात होती, पण मन मात्र अजूनही त्या डोंगरामध्ये, त्या नदीकाठी आणि गाडेश्वराच्या शांत वातावरणातच रेंगाळत होतं. आजच्या या प्रवासाने पुन्हा एकदा शिकवलं, आनंद नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये नसतो. कधी तो पावसात खाल्लेल्या गरम वडापावमध्येही असतो, कधी एखाद्या शांत मंदिरात, कधी नदीच्या खळखळाटात, तर कधी फक्त डोंगराकडे शांतपणे पाहत बसण्यातही असतो. म्हणूनच संधी मिळाली की शहराच्या गोंगाटापासून थोडं दूर नक्की जा, निसर्गात काही तास घालवा. कारण निसर्ग कधीच बोलत नाही, पण तो मनाला खूप काही सांगून जातो. आजचा आमचा हा गाडेश्वर आणि कोंडीच्या वाडीचा पावसाळी प्रवास इथे संपतो. तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा सुंदर प्रवासांसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी. तोपर्यंत भटका, निसर्ग अनुभवा आणि सुंदर आठवणी जपून ठेवा. धन्यवाद.